माझ्या वर्तमानाची नोंद. पी. विठ्ठल सरांचा हा कविता संग्रह आहे. 90 नंतर, विशेषतः जागतिकीकरणानंतर अनेक कवी भोवतालाचं टिपण काढायला लागले आणि सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जे जे काही बदल घडायला लागले ते प्रकर्षाने टिपायला लागले आणि अनेकांच्या लेखण्या लिहित्या झाल्या. तो काळ असा होता की माणसं खेडेगावातून, जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकली, सवरली, पुढच्या शिक्षणासाठी शहरात गेली. शहरात गेल्यानंतर तिथेच नोकरी पाण्याला लागली आणि त्यानंतर त्यांनी जे जे बदल पाहिले, गावात झालेले बदल असतील, शहरात झालेले बदल असतील आणि एकंदरीत जागतिकीकरण आणि त्यामुळे गावखेड्यांवरती झालेले परिणाम असतील, याचं सक्षमपणे अनेक कवींनी चित्रण केलं. पी. विठ्ठल समकालीन कवींमधलं एक महत्वाचं नाव. अतिशय दर्जेदार कविता, वास्तवाची नोंद कशी ठेवायची, ती सक्षमपणे कशी मांडायची, हे सांगणारा संवेदनशील कवी. त्यातली एक कविता आहे, महासत्तेच्या निमित्ताने. जाहिरातीतल्या मॉडर्न बाया पाहून, जाहिरातीतल्या मॉडर्न आया पाहून शहरातले बाप चेकळायला लागले. म्हणून काय झालं? आपलीही बायको सुंदर असावी असं वाटणं तर स्वाभाविक असतं ना. शिवाय तुम्हा आम्हाला आता महासत्तेची स्वप्न पडतायत, मग या ग्लोबल प्रवासाची वाटचाल आपल्या घरातून नको का सुरू व्हायला? माणूस नावाचा प्राणी अलीकडे माणसासारखा वागत नाही, अशी तक्रार का बरं करतात तुम्ही? आजवर सर्वच माणसासारखे वागले, माणसासारखंच हागले. आता माणूस पण बाजूला ठेवून थोडं संवेदनाहीन होऊन माणसं फिरतायत म्हणून बिघडलं कुठे? शिवाय ज्याच्या त्याच्या जातीची, धर्माची वेगवेगळी जागरणं अहोरात्र घडतायत म्हणून माणूस अगदीच गाढव झाला असं तरी कसं म्हणता येईल? ग्रामसंस्कृतीचे शहरी ठेकेदार शहरातल्या बंगल्यात बसून का होईना पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर पोटतिडकीनं बोलतायत. कृत्रिम का होईना पण पाऊस पडला पाहिजे किंवा पाडला पाहिजे असं वाटणं म्हणजेही आजच्या काळात अप्रूपच नाही का वाटत तुम्हाला? शिवाय गावोगावी, गल्लोगल्ली बाबा लोक योगा प्राणायामाचे सार्वजनिक धडे देत आहेत. वेद पुराणातल्या किंवा ऋषीमुनींच्या या उघड्या आख्यायिका आता बहुजनांपर्यंत आल्या. याला आता परिवर्तन नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? तुम्ही उगाच रागराग करता किंवा डोक्यात राग घालून घेता हे बरं नाही. सभा, संमेलन, अनेक व्याख्यानातून महाराष्ट्रातले थोर वगैरे विचारवंत प्रबोधन करतायत. या गोष्टीचं तुम्हाला नवलय वाटू नये म्हणजे अतिच झालं. व्याख्यानं झाली नाहीत तर महानगरीय संस्कृतीचं काय होईल? तुम्ही सदानकदा गोरगरिबांचं, कुपोषितांचं, शेतकऱ्यांच्या दुःखाचं, बेरोजगारांचं, मजुरांचं वगैरे बोलून देशाला मागे तर ढकलत नाहीत ना, अशी शंकाही मनात यायला लागली. लोकांच्या आस्थेचे सगळे प्रश्न हल्ली टीव्ही भोवती केंद्रित झाले ते खरंच, पण तुम्ही हे का लक्षात घेत नाही? मल्लिका शेरावतच्या उघड्या मांड्या बघणाऱ्यांपेक्षा बाबा, बापू वगैरेंच्या प्रवचनालाही मोठी गर्दी होते. शिवाय भुकेचे आणि स्वास्थ्याचे सगळे प्रश्न बाबा लोकांनी आपल्या खांद्यावर घेतलेत. महासत्तेच्या दिशेने सुरू झालेल्या या प्रवासासाठी रस्ते गुळगुळीत होत आहेत. गाड्या धावल्या पाहिजेत. पेट्रोल महाग झाले तरी चालेल, पण भाजीपाला आणि धान्य स्वस्त झाले पाहिजे, म्हणजे माणसं छानपैकी जगतील. शिवाय मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीचा एक कलमी कार्यक्रम आता माणसाने हाती घेतलाय, म्हणजे माणसाशिवाय या पृथ्वी तलाव दुसऱ्या जीवसृष्टीचं आक्रमणही होणार नाही किंवा अस्तित्व उरणार नाही. आमच्या वैज्ञानिक क्रांतीचं तुम्हाला काहीच वाटू नये म्हणजे काय? माणसाच्या भौतिक समृद्धीचा आलेख उंचावतोय. शेतीचे फार्म हाऊस होत आहेत. गहू, ज्वारी, हरभऱ्याऐवजी रोज गार्डन डेव्हलप होत आहेत. झोपड्या पाडून गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. शासनानं दिलेलं शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचल्यामुळं आमच्याही मुली रात्र रात्र जागून पार्ट्या करतायत. थोडंफार झाकून, थोडंफार उघडं ठेवून हिंडतायत. आता होत असतील एक दोन बलात्कार म्हणून काय लगेच तुम्ही आम्हाला नावे ठेवावेत? आजचं शिक्षण कालबाह्य झालंय, संस्कृती लयाला गेली असं का बरं म्हणता तुम्ही?
आम्ही ग्लोबल वॉर्मिंगची चिंता करताहोत आणि तुम्ही उन्हाळ्यात शेतकऱ्यांचं कसं होणार म्हणून गळा काढतात. तुमच्या निष्ठेवरच आम्हाला शंका यायला लागली. एक मात्र खरं, आम्हाला महासत्ता बनायचंय. एक मात्र खरं, आम्हाला महासत्ता बनायचंय. तुमचं तुम्हीच ठरवा.